निश्चितच भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले सर्व नगरसेवक, माझे सर्व सहकारी त्यांनी माझ्यावरती जो विश्वास टाकलेला आहे आणि त्यांनी मला गटनेते त्यांनी माझी निवड केलेली आहे. हे त्यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि या माध्यमातून नवी मुंबई महापालिकेचा जो विकासाच्या दृष्टीने जो प्रवास सुरू झालेला आहे, त्या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेच्या सभागृहाच्या माध्यमातून या शहरामध्ये विकासाला चालना देऊन या शहराचा कायापालट करण्याचा आमचा सर्व निवडून आलेला सर्व माझ्या सहकाऱ्यांचा तो आशय. या संबंधी सर्व निर्णय हे आपले उच्चस्तरीय आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब आणि फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जो काही महापौर पदाचा उमेदवार ते जाहीर करतील त्या निवडीसाठी आमचे सर्व भाजपाचे नगरसेवक हे कार्यरत होते आणि त्या दृष्टीने आम्ही कार्य त्या ठिकाणी त्यांची काही इच्छा असेल त्यासाठी आम्ही नाकारू शकत नाही. निश्चितच ही निवडणूक आहे, ओपन आहे. कोणीही त्या ठिकाणी ज्यांना आता आपल्या गटांच्या नगरसेवकांना देखील ती निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. तर निश्चितच या निवडणुकीमध्ये सर्वांनी सामील व्हावं. निश्चितच 14 गावांनी ज्या पद्धतीने नवी मुंबईचं नाईक साहेबांचं नेतृत्व त्यांना भावलं. त्यामुळेच ठाण्याचं नेतृत्व त्यांना भावलं नाही, कल्याणचं नेतृत्व त्यांना भावलं नाही, नवी मुंबईचं नेतृत्व त्यांना भावलं. म्हणून त्यांनी नेहमीच नवी मुंबईमध्ये सामील होण्याची त्यांनी ओढ निश्चित केली. त्यांना माहिती आहे की 14 गावचा विकास करू शकतात ते नाईक साहेब त्या ठिकाणी करू शकतात. आणि अपक्ष उमेदवार भरत गोरे साहेब त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत चांगल्या पद्धतीने. त्यांनी नाईक साहेबांवरती त्यांचा विश्वास आहे कारण की ते जुन्या जाणत्या पद्धतीने त्यांच्याशी संपर्कात आहे. त्या माध्यमात त्यांना विश्वास आहे की नाईक साहेब आपल्या भागाचा विकास करू शकतात. त्या दृष्टीने त्या आपल्या गटामध्ये सामील होण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी गटाचा आमची संख्याबळ 65 वरून 66 वरती पोहोचलेली आहे. आणि अधिक मोठा मॅन्डेट आपल्याला शहरामध्ये भेटलेला आहे. आणि या दृष्टिकोनातून 14 गाव आणि नवी मुंबई शहर या दोन्ही भागाचा विकास नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली तिथे चांगल्या प्रकारे करण्याचा आम्ही निश्चित करू. नाही, तशा प्रकारचा कुठलाही संपर्क आणि तशा प्रकारची कुठलीही चर्चा त्या ठिकाणी नाही. या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, धनंजय नाईक साहेब या ठिकाणी जो नाव प्ले करतील त्यासाठी आपल्या भारतीय जनता पार्टी गटाच्या सर्व नगरसेवकांचा त्यासाठी पाठिंबा असेल. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.